नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मस्त अशी भजी बनवून दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। तर वाडगं घेतलेलं आहे आणि हे 2 मीडियम आकाराचे बटाटे बघा खिसून स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत बारीक एकदम पातळ असं खिसलेलं आहे बघा। अशा पद्धतीत आहेत बघा। थोडे लहान मोठे आहेत पण जाड नाही आहेत, बारीकच आहेत। हे काढून घेते पहिले मी। आता त्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे। ह्याच्या जागी तुम्ही मिरची पण घेऊ शकता, हिरवी मिरची घेतली तरी चालेल आणि मिरची पावडर जरी घेतली तरी पण चालेल। छोटा अर्धा चमचाला कमी असा ओवा घेतलाय, तो पण मी असा हातावर चोळून घेतलेला आहे। छोटा अर्धा चमचा धने घेतलेले आहेत, ते पण दरदरे असे बघा हे केलेले आहेत। त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे कसे करायचे ते। 10 ते 15 कढीपत्त्याची पानं बघा बारीक कापून घेतलेली आहेत। थोडासा हिंग टाकायचा, त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर, त्यात टाकायचे एक मीडियम आकाराचा कांदा, जास्त बारीक पण नाही कापला आणि जास्त मोठा पण नाही। अशा पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये उभा कांदा पण टाकू शकता। चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि हे पहिलं काय करायचं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। हळद टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित। एवढं पाणी बघा त्याला सुटलेलं आहे, कारण हे बटाटे जे खिसलेले होते ना ते 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले होते आणि नितळून घेतले, तरी पण थोडं तरी पाणी त्याच्यामध्ये राहतं। आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही। आता ह्याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेणार आहे। अर्धी वाटी घेतलं होतं, म्हणजे सपाट वाटी घेतलं होतं। जसं लागल तसंच टाकायचे। ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते करून बघा फक्त तुम्ही तसं। 1 चमचा मैदा टाकायचा आणि 1 चमचा तुम्ही कॉर्नफ्लॉवर असेल ना ते जरी टाकलं तरी चालेल। तांदळाचं पीठ जरी 1 चमचा जरी टाकलं तरी चालेल, किंवा बेसन पीठ, कॉर्नफ्लॉवर, तांदळाचं पीठ असं जरी टाकलं तरी, मैदा जरी टाकला तरी चालेल। असं 3-4 गोष्टी जरी तुम्ही टाकून केले ना छान होतात हे एकदम चवीला असे मस्त। आता बघा हे राहिलेलं पण मी सगळं पीठ टाकून घेते आणि मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, छान असं झालेलं आहे बघा। अशा पद्धतीत झालं पाहिजे। ह्याला काय आहे माहिती आहे का, जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेच बनवायला घ्यायचं आपल्याला। तेल ठेवले बघा गरम करायला आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये सोडून घेऊया। तर अशा पद्धतीत बघा आपल्याला सोडून घ्यायचं। अशा पद्धतीत सोडायचं। तर हे बघा थोडे थोडे असे मी सोडताना सुद्धा बघा हे अशा आपण जसे खेकडा भजी करतो ना तशा पद्धतीत पण मी थोडेसे सोडलेले आहेत। तर असे पण तुम्ही चपटे पण सोडू शकता आणि हे तुम्ही गोल पण सोडू शकता, जसं आपण बाकीची भजी करतो का नाही अशा पद्धतीमध्ये सोडून द्यायचे। मस्त होतात एकदम। आणि ह्यात तुम्हाला मी सांगितलं आहे 1 चमचा मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर जर टाकलं ना ते एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि छान लागतात एकदम चवीला। आणि आपली सुकलेली मिरची असेल का नाही ती कुटून टाकायची, मग तुमच्याकडे चिली फ्लेक्स जर नसेल घरात तर। गॅस आहे मीडियम आणि थोडासा फेस कमी झाला की आपण पलटी करून घेऊया। फेस बघा कमी झालेला आहे आणि आपण ही जी पहिली जी सोडली होती ना ती बघा किती मस्त असा कलर आलेला आहे। पलटी करून घेऊया। एकदम आपल्याला नाही गोल्डन कलरवर फ्राय करायचे आहेत, चवदार लागतात। एकदा करून बघा। खूप रेसिपी मी भजीच्या अपलोड केलेल्या आहेत, आपल्या चॅनलवर सगळ्या रेसिपी आहेत बरं का। अशीच नाहीत, भजीच नाहीत, सगळ्या रेसिपी आहेत। तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे जरा मला कमेंट करून सांगा। आता हे आपण सगळं असं गोल्डन कलरवर फ्राय करून घेऊया। मस्त बघा असा गोल्डन कलर आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये काय करते, मिरच्या टाकते। मिरच्यांना काय केलं आहे मध्ये चिरून घेतलेलं आहे आणि हलकंसं मीठ भरलेलं आहे, एकदम साधारणसं चिरून टाका पण। आणि मीठ का भरायचं माहिती आहे का, चव छान येते। एकदम जास्त भरायचं नाही, असं हाताने दाबून भरायचं फक्त। मस्त अशा बघा मिरच्या पण भाजलेल्या आहेत। आता आपण हे काढून घेऊया। एकदम अशा आपल्याला कडक अशा करायच्या नाही ते। मस्त झाले आहेत बघ। आता तुम्हाला वाटेल हे तेलकट होतात का जास्त, बिलकुल तेलकट होत नाहीत। पण हे ना पीठ जर कालवलं की नाही लगेच बनवायचे, जास्त वेळ ठेवायचं। जेवढ्या वेळ तुम्ही ठेवाल ना तेवढं ते बटाट्याला पाणी सुटत राहतं आणि मग ते चिपचिप होणार। मग तुम्ही त्यात हमेशा पीठ थोडं 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 टाकायचं राहाल। त्यासाठी पटपट करून घ्यायचं। एकदम कडक बघा, वरून कडक आतून सॉफ्ट आणि चवीला इतके छान लागतात का नाही। अशा पद्धतीने जरी पसरून जर केलं का नाही तर एकदम कुरकुरीत बघा। हे का आवाज येतो का, कडक एकदम होतात मस्त। त्यावर मिरच्या तळा एकदम छान अशा होतील। असे पातळ पातळ जर असं पसरून जरी टाकलं तर खेकड्या भाजीसारखं एकदम कुरकुरीत होतील। मी राहिलेले सगळे करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।